नमस्कार मित्रांनो हा बघा, हा तसा व्हिडिओ आपण 6व्या फवारणीसाठी काढला आहे। तुम्हाला मी पहिले औषध सुद्धा दाखवून देतो। बघा हे सारे आपण इतके औषध घेतले। बघा अमृत पॅटर्नमध्ये इतकं प्रॅक्टिकल विषय आहे की जास्त तुम्हाला व्हेरिएशन नाही करावं लागत तुम्हाला औषधांमध्ये। म्हणजे फक्त काय ते मोनो आणि एक मोनोसील आहे आपलं, इमिडाक्लोप्रिड आहे, त्यानंतर जो थायमेथाक्झोनवाला घटक आहे, हे तीनच औषध तुम्हाला अल्टरनेट आलटून पलटून घ्यावं लागेल। पण बाकी जवळपास सारखेच औषध जे आहे ते आहे। म्हणजे बघा जास्त तुम्हाला झंझटीचं कामच नाही आहे। त्यानंतर औषधसुद्धा स्वस्त आहे आणि इतके पण जहरीले नाही की म्हणजे मित्र कीडसुद्धा मारून टाकणार। बघा आपण एक ऑर्गॅनिक तर आपण करू शकत नाही, शेती ऑर्गॅनिक करणं सोपीही नाही आहे, बरोबर आहे। हे प्रोडक्ट बेस हे तर नियोजन नाही आहे, कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटते की अमृत पॅटर्नसुद्धा एक प्रोडक्ट बेस आहे। प्रोडक्ट बेस नाही आहे, बिलकुल जे आहे प्रॅक्टिकल नियोजन आहे। त्यानंतर मित्रांनो मला सुद्धा बरेच शेतकरी म्हणतात की भाऊ तुम्ही अमृत पॅटर्नची कॉपी करता, ठीक आहे, असे बरेचसे कमेंट आहेत। बरोबर सुद्धा आहे, कॉपी तर मी करतोच। बघा बरेचसे शेतकरी करताय, फक्त आपण एवढं आहे की आपण कॉपी करून आपण यूट्यूबवर दाखवत आहे। अमृत काका यांनी अभ्यास करूनच आपल्याला जे आपल्यापर्यंत ही शेती आपल्यापर्यंत ही पद्धत दिनेश भाऊ मार्फत आपल्यापर्यंत पोहोचली आहे, ठीक आहे। नक्कीच जे आपण त्यांना जे थँकफुल राहायला पाहिजे, कारण या आजच्या काळात बघा, ठीक आहे, आजच्या या काळात इतकं बेकार युग आहे की निव्वळ मार्केटिंगवाला युग आहे, बरोबर आहे। कोणी शेतकऱ्याबद्दल तर विचार करतच नाही। बघा कोणीही जे विचार करणार ते करणार स्वतःबद्दल, ठीक आहे। गावात सुद्धा बघा म्हणजे सगळ्या लोकांमध्ये जे एक बघा एक काय म्हणते बदलाव आला घडून, तो म्हणजे की स्वतःबद्दल विचार करणे, ठीक आहे। तर नक्कीच जे आहे आपण कोणत्या प्रोडक्ट बेसवर किंवा आपण कोणत्या मार्केटचं आपण म्हणजे कोणी आपण मार्केटिंग नाही करताय, मार्केटिंग करता तर एक आपण खऱ्या माणसाची, ठीक आहे, एक प्रॅक्टिकल माणसाची, तर नक्कीच त्यांनासुद्धा जे आहे ते क्रेडिट भेटायला पाहिजे, ठीक आहे। म्हणजे अमृत काका तर अशा मित्रांनो की त्यांना एक बघा एक अवॉर्ड विनिंग असे एक व्यक्ती आहे, ठीक आहे। त्यांना एक असं एक अवॉर्ड भेटायला पाहिजे। आता ते कोणतं भेटायला पाहिजे नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे, कारण असे ते व्यक्ती आहेत शेती या इंडस्ट्रीमध्ये। कारण अशाच माणसाची जी आहे शेतीमध्ये आज गरज आहे, नाही तर शेती ही टिकणारच नाही आहे, ठीक आहे। बघा शेतीचं हे भविष्य आहे मान्य आहे, पण शेती ही कुणी करणारच नाही। कारण शेतीमध्ये जेव्हा युवा कधी येणार बघा, कारण आता युवाच आले पाहिजे ना, कारण जुने माणसं तर आहेच, ठीक आहे, जुना दिमाग घेऊन जुने माणसं तर आहेत, पण ते किती दिवस टिकणार आहे मला सांगा। आता बघा तुम्हाला वर्षानुवर्षे तुम्हाला बघा मजुरांची टंचाई येणार आहे, कारण येणारच आहे। बघा तुमची आई बघा, तुमच्या बाजूचे मजूर बघा, ती मजूर बघा एक एज असते बघा, प्रॅक्टिकल विचार केला तर त्यांचीसुद्धा एज होणारच आहे। ते सुद्धा त्यांचे पाय कंबर दुखणारच आहे, नंतर ते सुद्धा शेतात काम करायला जाणारच नाही। मग ते जाणार नाही तर मजूर मिळणार कशी? आणि आजची युवा पिढी ही शेतातच येत नाही, ठीक आहे, शेतात यायलाच तयार नाही, तर शेतीमधले कामं कशाला करणार? बघा घरच्या शेतामधलेच कामं करायला तयार नाही। बघा युवा पिढी म्हणजे बघा आमच्यामध्ये सुद्धा जे माणसं पोरं झाले, यंग पोरंच तयार करायला कामं नाही आहे, तर पोरी कशा करणार? तर ह्या गोष्टी जे आहे हे दिवसेंदिवस येणारच आहे, ठीक आहे। तर नक्कीच ह्या गोष्टी कमी व्हायला पाहिजे। त्यासाठी जे आहे हे असे प्रॅक्टिकल नियोजन जे कमी खर्चात आपल्याला जास्त उत्पन्न देणार, जे विदाऊट मार्केटिंग आहे, विदाऊट प्रोडक्ट बेस आहे, असेच आपल्याला नियोजन मित्रांनो शेतीमध्ये करावे लागेल, तेव्हाच आपलं कुठे शेतीमध्ये भविष्य आहे, नाहीतर खूप बेकार कंडिशन आहे युवा पिढींची, ठीक आहे। हे बघा असे ज्ञान देणारे खूप आहे की शेतीमध्ये भविष्य आहे। मला असं वाटतं मित्रांनो की शेतीमध्ये इतकं जास्त जे आहे समोर जाऊन इतकं मोठं भविष्य, ठीक आहे, इतकं मोठं जास्त करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहे की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही। कारण काय होतं बघा बऱ्याचशा गोष्टीमध्ये जे आज कॉम्पिटिशन आहे, आपण काय विचार करतो शिक्षणामध्ये, इंजिनिअरिंग असो, मेडिकल लाईन असो, प्रत्येक लाईन असो, ठीक आहे, प्रत्येक लाईन असो, त्यामध्ये जे आहे कॉम्पिटिशन खूप जास्त झालेली आहे। पण कॉम्पिटिशन दूर कुठं होत चालली आहे, ती म्हणजे एकच इंडस्ट्री आहे, शेतीवाली इंडस्ट्री बघा। कारण कोणीही शिकवते की शेतीमध्ये जाऊ नका, सगळा विषय आहे। मित्रांनो या गोष्टीत भविष्य तर आहेच, करिअरसुद्धा आहे, पण चॅलेंजेस इतके आहे, ठीक आहे, डिफिकल्टीज इतके आहे की ह्या अजूनसुद्धा वाढणारच आहे। नक्कीच हे चॅलेंज फेस करायला आपल्याला एक कोणीतरी हिंमत देणारा पाहिजे, एक कॉन्फिडन्स देणारा पाहिजे। म्हणून जे असे म्हणून मी स्वतः, ठीक आहे, पर्सनली जे आहे असं नियोजन आपण निवडलं आहे, जेणेकरून बघा दिनेश भाऊसुद्धा एक यंग माइंडसेट आहे, नक्कीच ते सुद्धा जे एकदम फ्रीली बघा एकदम मोफतमध्ये जे आहे ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचत आहे, नक्कीच त्यांनासुद्धा आपण एक थँकफुल मानायला पाहिजे। कारण बघा कोणी करत नाही कोणासाठी, हा काळ तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे मी, तुम्ही स्वतः नोटीस करा, पहिल्यासारखा जमाना राहिला आहे का? ठीक आहे, मी तर खूप लहान आहे म्हणा, पण तुम्ही जे मोठे शेतकरी आहे माझ्यापेक्षा, आणि हा अजूनसुद्धा चेंज होणार आहे, लोक जे निव्वळ स्वतःपुरता जेव्हा विचार करणार आहे, बघा
हे आपल्याला असंच व्हिडिओ आपल्याला काढायचा होता. ठीक आहे, नक्की तुम्हाला काय याबद्दल काय वाटते नक्की तुमच्या प्रतिक्रिया ज्या कमेंटमध्ये नोंदवा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर ह्या कामासाठी जर तुम्हाला शेतमजूर पाहिजे असेल तर मित्रांनो आपण तुमच्यासाठी घेऊन आला एक जबरदस्त ॲप. तर त्या ॲपचं नाव आहे मित्रांनो फालोप ॲप. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिलेली आहे. नक्की ती लिंक तुम्ही ओपन करून लॉग इन करून रजिस्टर करून घ्या आणि या ॲपचा भरपूर असा फायदा घ्या. बघा, तर हा जो उत्तर होतो मित्रांनो हेच होतं की बा कॉपी करता. ठीक आहे, मी बरोबर आहे भाऊ, मी कॉपी करतो अमृत पॅटर्नची आणि कर सुद्धा राहणार, कारण माझा यामध्ये फायदा दिसत आहे. बघा, ही जी कपाशी तुम्हाला दिसत आहे इतके पाते बोंड माझ्या वडिलांनी सुद्धा माझ्या घरच्यांनी सुद्धा जे आहे या शेतात पाहिले नाही. आणि आज जे बाजूचे लोक पाहता येणारे जाणारे तारीफ करतात. ठीक आहे, कारण तारीफ ही माझी नाही आहे मित्रांनो, ही अमृत पॅटर्नची तारीफ आहे, ही काकांची मेहनत आहे. ठीक आहे, आपण तर फक्त या गोष्टी फॉलो करता. ठीक आहे, शेतीत शेतकरी तर हा शेती करतच आहे, बरोबर आहे, पण कोणत्या पद्धतीने करत आहे हे महत्त्वाचं आहे ना. तर म्हणून मित्रांनो बघा हे उत्तर होतं त्या गोष्टीचं. तर आता बघा आपण जे इथे दाबणीसुद्धा करत आहे. बघा दाबणी तुम्हाला कशी करायची. आता बघा दाबणी केल्यावर किती फरक पडते. बघा आहे पानंसुद्धा तुम्हाला मस्त उलटे दिसतात असं आणि मोकळं जागा दिसतात. बघा एकदम मोकळं सूर्यप्रकाश खेळते राहते. आणि इकडे बघा, बघा आता इथून इकडे दाखवतो तुला आम्ही. इकडे बघा दाबणी करायची आपण. बघा किती दाटणी आहे ना दाटणी. आता इथे नक्कीच पातेगळ होणारच आहे, पण लोक सांगतात प्लॅनो फिक्स मारा, हे मारा ते मारा, काहीच फायदा नाही आहे. जिथे सूर्यप्रकाशच जात नाही मित्रांनो तिथे काय फायदा तिथे प्लॅनो फिक्स मारून. ठीक आहे, म्हणजे होईल सुद्धा ठीक आहे प्लॅनो फिक्सनं, पण इतका नाही होत जितका सूर्यप्रकाश, जितक्या गोष्टी नॅचरली होतात. आपण नॅचरलीकडे चाललोच नाही, आपण निव्वळ केमिकली जे आपण नंतर आपण त्याला प्रयत्न करू स्वतःच्या बेसवर हे मारू ते मारू औषध करू फवारे देऊ जीवा निवळ आपण जे आहे गोष्टी चेंज करायला पाहता. आपण काही गोष्टी नॅचरली सुद्धा होऊ द्या. ते निसर्गात सुद्धा जे आहे खूप जास्त ताकद आहे. कारण आता इतके मोठे निंबाचे झाड आहे, इतके तुम्ही झाडं बघता, निसर्ग बघता, हे निव्वळ निसर्गाच्या बेसवरच आहे. आपण त्याला काही फवारणी नाही करताय. ठीक आहे, तर बघा इतका फरक पडतो. बघा आता कोणता केमिकली हा कोणता कामदे प्रयत्न नाही आहे. हा निव्वळ अमृत पॅटर्नमध्ये सांगते की बघा किती प्रॅक्टिकल आहे. दाबणी करा पायाने, इथं काही तुम्हाला फवारणी करावं लागत नाही, काही नाही, फक्त जे आहे मेहनत आहे. ठीक आहे, मेहनत तर आहेच, खूप जास्त मेहनत लागते यामध्ये. अशी दाबणी करावं लागते. बघा अशी तुम्हाला माती घ्यायची आहे आणि पूर्ण असं झाड दाबायचं आहे. ठीक आहे, झाड कसं दाबा तुम्हाला बघा शेतकऱ्यांनो बघा आता हे जे पाय आहे ना असा, हा पाय तुम्हाला असा लावायचा आहे. बघा असा. ठीक आहे, एकदम असा बुळात लावून काही फायदा नाही आहे. तुम्हाला ताकद जास्त लावावं लागणार, लवकर दबणार सुद्धा नाही. तर तुम्हाला जे आहे असा पाय लागणार, फटकन जे तुमची जी कटकन आवाज जरी केला तरी तुमच्या कपाशीला काही फरक पडणार नाही. आणि आज तुम्ही इकडे दाबली, उद्या सकाळी पुन्हा ज्या वरचा शेंडा असा सरळ होऊन जाणार सूर्यप्रकाशाच्या इकडे, कारण असा सूर्य जेव्हा निघतो. ठीक आहे, तर नक्कीच जे मित्रांनो दाबणीसुद्धा करून घ्या. मित्रांनो आजचा विषय इतकाच. माहिती कशी नक्की सांगा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूया, धन्यवाद.